मुंबई महापालिकेकडून पावसाळ्यापूर्वीची कामं पूर्ण करण्याची लगबग सुरू आहे। नालेसफाईची कामं पूर्ण करण्याकरता केवळ 15 दिवस उरलेले आहेत। आतापर्यंत एकूण 54% नालेसफाई पूर्ण झाली आहे। 31 मे पर्यंत 80% नालेसफाई पूर्ण करण्याचं टार्गेट पालिकेचं आहे। मात्र अद्यापही काही नाल्यांमध्ये गाळ तसाच आहे। त्यामुळे पुन्हा मुंबईची तुंबई होणार का असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। आढावा घेतले आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। मुंबईसह उपनगरातील पावसाळ्यापूर्व कामांची लगीनघाई सुरू झालेली आहे। 31 मे पर्यंतची डेडलाईन पावसाळ्यापूर्व कामं पूर्ण करण्यासाठी आखलेली आहे आणि आजपर्यंत 54% नालेसफाई जी आहे ती पूर्ण झालेली आहे। मी सध्या धारावीतील 60 फीट रोडवरती आहे आणि या 60 फीट रोडच्या बाजूला असलेला हा नाला आहे। या नाल्यामध्ये अद्यापही काही ठिकाणी गाळ हा साचलेला पाहायला मिळतो, तर काही गाळ हा वाहून सुद्धा येताना पाहायला मिळतो। यामध्ये प्रामुख्याने कचरा हा प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय। मात्र एकूणच मुंबई शहरामध्ये 55% नालेसफाई झालेली आहे। त्याचप्रमाणे उपनगरांमध्ये पूर्व आणि पश्चिम 70%पेक्षा जास्त नालेसफाई झालेली आहे। जर एकूण नालेसफाईची टोटल जर बघितली तर 54% झालेली आहे। खरं तर 15 दिवस ही डेडलाईन संपण्यासाठी उरलेले आहेत आणि त्यापूर्वी खरं तर 50% नालेसफाई ही पूर्ण करायची आहे। त्यामुळे 15 दिवसांमध्ये ही नालेसफाई पूर्ण होते का याकडे सर्व मुंबईकरांचं लक्ष लागलेलं आहे। तसंच मुंबईमध्ये पुन्हा पावसाळ्यात तुंबई होते का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। कारण काल जो पाऊस पडला होता 2 दिवसापूर्वी त्यामध्ये अनेक सखल भागामध्ये पाणी साचलं होतं। याचाच विचार करता जून जुलैमध्ये कशाप्रमाणे पाऊस पडेल आणि तेव्हा मुंबईची तुंबई होईल का असा प्रश्न आता मुंबईकरांना भेडसावतोय। कॅमेरा पर्सन विनीत पेडणेकरसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।